बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उल्हास नदीच्या तीरावर ते बदलापूर गावात जाणारा जो काही रस्ता आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये आज जी तोडक कारवाई आहे ती आता केली जाणार आहे। तर कृपा करून जर तुमचं देखील काही बांधकाम असेल, या ठिकाणी काही गाळा वगैरे असेल, तर तो तुम्ही लवकरात लवकर सुरक्षित सामान जो आहे तो काढून घेण्यात यावा, कारण अन्यथा परत नुकसान जे आहे तुमचं होताना इथे बघायला मिळेल। एक नागरिक आपण बघत आहोत ते सध्या आता त्यांचं जे काही बांधकाम आहे बाहेरचे काही शेटर वगैरे काढण्याचा प्रयत्न करतायत। उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि त्याच दरम्यान ही जी तोडक कारवाई आहे ही सुद्धा अद्यापही थांबलेली आपल्याला बघायला मिळत नाही। कारवाईला सुद्धा वेग जो आहे तो येतो आहे आणि आता पुन्हा जे काही या ठिकाणचे पूर्णच हे बघा, हे पूर्णचे पूर्ण जे काही बांधकाम आहेत आता अनधिकृत गाळे आहेत ते सर्वच आता इथून हटवण्यात येणार। त्या साईडला बघितलं पूर्ण परिसर साफ करण्यात आलेला आहे, पूर्णपणे तोडफोड जे आहे तिकडे झालेली आहे, अतिक्रमक कारवाई जी आहे ती बघायला मिळाली आपल्याला। आता इथून पुढचं बाकीचा जो तो देखील आता तोडताना आपल्याला बघायला मिळतोय। याच दरम्यान अनेक आक्रोशही येतो आहे जनतेचा, पण अनधिकृत बांधकामांची जी काही कारवाई आहे ती काही मात्र थांबत नाही। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत। आधीच सगळं काही आधीच ठेवायला पाहिजे होतं, पण आता यांना आता ज्या वेळेला जवळ कारवाई आली त्यावेळेला सगळं हटवण्याचं काम इथे सुरू आहे। पुढे देखील आपण बघतोय की पालिकेचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत ते पुढे जाऊन तोडक कारवाई जी आहे ते करत आहेत। म्हणजे आता ही जी कारवाई आहे ती बदलापूर गावात जाणारा जो काही रस्ता आहे संपूर्ण त्या रस्त्यावर जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावर केली जाते आहे। तर तुम्ही असं समजू नका की स्टेशन परिसरामध्ये ही कारवाई होणार नाही असेल, तर तसं नाहीये। आता आज या साईडला कारवाई सुरू आहे, होऊ शकतं की दुपारनंतर आपल्याला त्या साईडला देखील कारवाई जी आहे ती बघायला मिळू शकते। म्हणजे स्टेशन परिसरात सुद्धा जी कारवाई आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे। सर्वच पीओपी वगैरे सगळं तुटेल आणि त्यामुळे पूर्ण या लाईटांचं वगैरे नुकसान होऊ नये यासाठी तत्परतेने आधीच पूर्ण हटवले जात आहे। एवढे आहे तिथून बांधकाम बदलापूर शहरामध्ये आले कसे, चालू कसे होते, डायरेक्ट सगळं तोडले जाईल। मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टाईल्स वगैरे बघायला मिळत आहेत, म्हणजे नुकसानही होईल। पण वारंवार सांगून सुद्धा